मी प्राध्यापक शिवाजी कांबळे, इतिहास विभाग प्रमुख, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शंकरनगर, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड. BA सेकंड इयर, सेमिस्टर 4th. इतिहासाचा जो पेपर आहे, भारताचा इतिहास पेपर क्रमांक 8, 1757 ते 1856 हा त्याचा कालावधी आहे. या पेपरमधील पहिला जो चॅप्टर आहे, इस्टॅब्लिशमेंट ऑफ ब्रिटिश पॉवर, म्हणजे भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना, हा जो आहे, या चॅप्टरमधील प्लाशीची लढाई, या लढाई जी लढाई आहे, या लढाईचा आढावा घेणार आहे. 23 जून 1757 रोजी बंगालचा नवाब सिराजउद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये जी प्लाशीची लढाई झाली, या लढाईला ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्व आहे. कारण याच लढाईतील विजयामुळे ब्रिटिश सत्तेचा पाया भारतातील बंगाल प्रांतामध्ये घातला गेलेला आहे. आपल्याला माहित आहे की मुहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर हा जो मोगल बादशाह होता, हा शेवटचा पराक्रमी मोगल बादशाह असं म्हणता येईल. म्हणजे औरंगजेबाची कारकीर्द ही मोगल साम्राज्याची संध्याकाळ बनलेली होती असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर जे बादशाह आले ते असे दुर्बळ होते, त्यामुळे त्यांचं साम्राज्यावर नियंत्रण राहिले नाही, दूरदूरच्या प्रदेशावर नियंत्रण राहिलेलं नाही. आणि म्हणून मोगल बादशहाच्या नियंत्रणाखाली असलेल्या दूरवरच्या प्रदेशांनी, काही प्रदेशांनी आपलं स्वातंत्र्य जाहीर केलेले आहे. त्यामध्येच बंगाल होतं. बंगाल प्रांतामध्ये बिहार आणि ओरिसाचा समावेश होता. इथला प्रमुख हा अलीवर्दी खान होता, परंतु त्याने स्वतःचं स्वातंत्र्य जाहीर केलं आणि तो बंगाल प्रांताचा नवाब बनला. बंगालचा प्रांत हा अतिशय सुपीक होता. शेती, व्यापार, उद्योग यामुळे तो प्रदेश समृद्ध बनलेला होता, म्हणून या प्रदेशाला महत्व होतं. 1756 मध्ये अलीवर्दी खानचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर त्याचा नातू, मुलीचा मुलगा सिराजउद्दौला हा वयाच्या 24व्या वर्षी बंगालचा नवाब बनलेला आहे. तो बंगालचा नवाब बनल्यानंतर इंग्रज आणि त्याच्यामधील संबंध वरचेवर बिघडत गेलेले. मग त्यासाठी करमुक्त व्यापाराची सवलत असेल, इंग्रजांनी कलकत्ता येथील त्यांच्या वखारीभोवती बांधलेली तटबंदी असेल, नवाबाच्या प्रतिस्पर्ध्यांना दिलेलं संरक्षण असलेल्या वेगवेगळ्या कारणामुळे नवाब आणि इंग्रज यांच्यातील मतभेद वाढत जाऊन संघर्ष झाला आणि त्यातून प्लाशीची लढाई झाली असं आपल्याला म्हणता येईल. या लढाईची कारणं आपण एक एक पाहणार आहोत. त्यामध्ये पहिलं कारण करमुक्त व्यापाराची सवलत. इसवी सन 1717 मध्ये मोगल बादशाह फरुखशेर याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल प्रांतामध्ये करमुक्त व्यापाराची सवलत दिलेली होती, तसे दस्तक दिलेले होते. आणि या बादशाहच्या परवानगीमुळे कंपनीच्या आयात आणि निर्यात मालावर जकात लावण्यात आलेला नाही. करमुक्त व्यापार करण्याची सवलत फक्त ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला दिलेली होती, परंतु याचा फायदा कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी घेतला आणि स्वतः खाजगी व्यापार करायला सुरुवात केली. हे नवाबाला मान्य झालं नाही, कारण नवाबाचं त्यामध्ये आर्थिक नुकसान होतं. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करावा, परंतु इतर भारतीय व्यापाऱ्याप्रमाणे कर द्यावा असं त्यांनी सांगितलेलं होतं. पण इंग्रज अधिकारी काही ऐकायला तयार नव्हते आणि म्हणून ही करमुक्त व्यापाराची सवलत जी होती, या सवलतीबद्दल सिराजउद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये मतभेद निर्माण होत गेलेले. म्हणून करमुक्त व्यापाराची सवलत ही एक प्लाशीच्या लढाईचं कारण म्हणता येईल. त्यानंतर दुसरं कारण
वखारीभोवती तटबंदी. बंगालमध्ये कलकत्ता या ठिकाणी इंग्रजांनी किल्ला बांधलेला होता. बंगालमध्ये त्यांची वखार होती. चंद्रनगर या ठिकाणी फ्रेंचांची वखार होती. फ्रेंच आणि इंग्रज हे भारतातील व्यापाराच्या बाबतीत एकमेकाचे प्रतिस्पर्धी होते. एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेले. 1756 ते 1763 या कालावधीमध्ये युरोप खंडामध्ये फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये सप्तवार्षिक युद्ध झालेले. आणि जेव्हा जेव्हा युरोपमध्ये त्यांच्यामध्ये युद्ध भडकलं तेव्हा तेव्हा भारतातील फ्रेंच आणि इंग्रज यांच्यातील संबंध ताणत गेले. या दोघांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून इंग्रज आणि फ्रेंचांनी आपल्या वखारीभोवती तटबंदी उभारलेली. लष्करी सामर्थ्य वाढवलं त्यांनी. ही बाब बंगालच्या नवाबाला आवडलेली नाही. मी या बंगालचा प्रमुख आहे आणि त्यामुळे माझ्या नियंत्रणाखाली इंग्रज आणि फ्रेंच असताना त्यांना वखारीभोवती तटबंदी उभारण्याची गरज नाही, किल्ल्याची डागडुजी करण्याची गरज नाही. वखारीभोवती तटबंदी उभारणं, किल्ल्याची डागडुजी करणं म्हणजे आपल्याला आव्हान आहे असं नवाबाला वाटलं. आणि म्हणून नवाबाने इंग्रज आणि फ्रेंचांना आदेश दिला की तुम्ही वखारीभोवती जी तटबंदी बांधलेली ती पाडून टाका. फ्रेंचांनी नवाबाचा आदेश मान्य केला, परंतु इंग्रजांनी मात्र नवाबाचा आदेश धुडकावून लावला. त्यामुळे नवाब संतापला आणि या इंग्रजांच्या धोरणामुळे, इंग्रजांनी जो नवाबाचा आदेश धुडकावला त्यामुळे नवाब आणि इंग्रज यांच्यातील संबंध बिघडत गेले आणि त्यातून प्लाशीची लढाई झाली. त्यानंतरचं कारण कृष्णवल्लभ या इंग्रजांचा आश्रय. कृष्णवल्लभ हा नवाब सिराजुद्दौल्याच्या सेवेमध्ये होता. तिथे असताना त्याने पैशाची अफरातफर केलेली आहे. ही बाब नवाबाला माहीत झाली. नवाब या अफरातफरीबद्दल आपल्याला दंडात्मक कारवाई करेल म्हणून गैरमार्गाने मिळवलेला पैसा घेऊन कृष्णवल्लभ कलकत्ता येथे इंग्रजांच्या आश्रयाला गेला. कंपनीच्या अधिकाऱ्याला त्यांनी 50,000 दिलेले आहेत, म्हणजे स्वतः त्याचं संरक्षण करावं म्हणून. सिराजुद्दौलाने इंग्रजाकडे मागणी केली की कृष्णवल्लभ जो आहे त्याला आपल्या स्वाधीन करावे, परंतु इंग्रजांनी नवाबाची मागणी धुडकावून लावली. त्यामुळेही नवाब चिडला. त्याच्यानंतर आणखी कारण पाहत असताना आपल्याला दिसेल इंग्रजाकडून शौकत जंगचे समर्थन. शौकत जंग हा नवाबाचा सिराजुद्दौल्याचा मावस भाऊ आहे. तो पूर्णियाचा राज्यपाल म्हणून त्याने काम केलेले आहे. त्याचाही डोळा बंगालच्या नवाबपदावर होता. मेहरुनिसा जी घसीटी बेगम या नावाने प्रसिद्ध झाली, ही अलीवर्दी खान याची मोठी मुलगी होती. या घसीटी बेगमलाही बंगालच्या नवाबपदावर शौकत जंगला बसवायचं होतं. काही व्यापारी जे होते हे व्यापारीही सिराजुद्दौलाबद्दल दुखावले गेलेले होते. मिर्झाफर, सिराजुद्दौल्याचा सेनापती मिर्झाफर जो आहे, या मिर्झाफरचाही डोळा बंगालच्या नवाबपदावर होता. आणि म्हणून हे जे विरोधक होते नवाबाचे, आतून विरोधक, घसीटी बेगम असेल, शौकत जंग असेल, या शौकत जंगला इंग्रजांनी आश्रय दिला, त्याची बाजू घेतली, त्याचं उघड समर्थन केलं. ही बाब नवाबाला आवडली नाही. या वेगवेगळ्या कारणामुळे प्लाशीच्या लढाईची पार्श्वभूमी तयार झाली आणि त्यातून 23 जून 1757 ही लढाई झाली आपल्याला दिसेल. बंगालचा नवाब सिराजुद्दौला जो आहे याने इंग्रजांना धडा शिकवण्याचं ठरवलेलं आहे. आपला आदेश त्याने धुडकावलेले आहे आणि म्हणून तो सैन्य घेऊन इंग्रजांच्या विरोधात गेला आणि गेल्यानंतर त्याने कासिम बाजार येथील वखार जिंकून घेतली. कासिम बाजार येथील वखार जिंकून घेतल्यानंतर तो कलकत्त्यावर चालून गेला. कलकत्त्याचा जो किल्ला होता फोर्ट विलियम, या किल्ल्याला वेढा दिला. जवळजवळ 5 दिवस हा वेढा चाललेला आहे. म्हणजे 15 जून 1756 रोजी त्यांनी हा वेढा दिलेला आहे. हा वेढा दिल्यानंतर तिथला जो इंग्रजांचा गव्हर्नर होता रॉजर ड्रेक, याने कलकत्ता येथील किल्ल्याची आणि वखारीची जबाबदारी हॉलवेल याच्याकडे सोपवून बायका मुलासह काही इंग्रज प्रमुख व्यक्तीसह मागच्या दाराने तिथून पळाला, कलकत्त्याहून पळाला आणि हुगळी नदीच्या मुखावर जे फुलटा ठिकाण आहे, तिथं इंग्रजांचं नाविक तळ होतं, त्या फुलटा ठिकाणी जाऊन
तो थांबलेला आहे, तिथे आश्रय घेतलेला आहे. कलकत्ता जे आहे, कलकत्ता नवाबाने जिंकून घेतलं. हॉलवेलही शरणागती पत्कारली आणि कलकत्त्यावर 20 जून 1756 रोजी नवाबाचं वर्चस्व निर्माण झालं. कलकत्ता जिंकून घेतल्यानंतर नवाबाने तेथील प्रमुख म्हणून माणिकचंद याची नियुक्ती केली. कलकत्ता जिंकल्यानंतर एक घटना घडली, इतिहासामध्ये जी प्रसिद्ध आहे ती म्हणजे अंधार कोठडीची घटना. काही संशोधकांचं म्हणणं आहे ही घटना कपोकल्पित आहे, कारण या घटनेतून वाचलेल्या हॉलवेलने मृत झालेले जे इंग्रज व्यक्ती होते त्यांची नावं दिली नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. काय झाली, काय अंधार कोठडीची घटना? कलकत्ता जिंकल्यानंतर 146 इंग्रज व्यक्तींना कैद करण्यात आलं आणि किल्ल्यातील एका छोट्याशा खोलीमध्ये त्यांना डांबून ठेवण्यात आले. 22 बाय 14 फुटाची खोली असं म्हटलेलं काही ठिकाणी, उल्लेख 20 बाय 20 ची खोली होती असं म्हटलेलं आहे. म्हणजे वेगवेगळी माहिती त्याबद्दल मिळते. म्हणजे छोट्याशा खोलीमध्ये 146 इंग्रजांना डांबून ठेवण्यात आलं आणि डांबून ठेवण्यात आल्यानंतर त्यातील 123 इंग्रज हे गुदमरून ठार झाले. ही जी घटना आहे या घटनेला अंधार कोठडीची घटना, ब्लॅक होल ट्रॅजेडी, ब्लॅक होल इन्सिडेंट असं म्हटलं गेलेलं आहे. ही जी घटना घडली या घटनेबद्दल इंग्रजांनी सिराजउद्दौल्याला जबाबदार धरलेले आहे. म्हणजे कलकत्ता इंग्रजांच्या हातून निघून गेलेले आहे, अंधार कोठडीची घटना घडलेली आहे. या सर्व बाबीची माहिती मद्रास येथील इंग्रजांना कळवण्यात आली. मद्रास येथे इंग्रजांचं सैन्य होतं, नाविक दल होतं तिथं त्यांना ही बातमी कळाली आणि कळल्यानंतर इंग्रजांनी रॉबर्ट क्लाइव्ह आणि ऍडमिरल वॉटसन याच्या नेतृत्वाखाली कलकत्ता जिंकण्यासाठी सैन्य पाठवून देण्यात आले. रॉबर्ट क्लाइव्ह आणि ऍडमिरल वॉटसन कलकत्त्यावर चालून आले आणि चालून आल्यानंतर 2 जानेवारी 1757 मध्ये त्यांनी कलकत्त्याचा किल्ला फंद पितूरने जिंकून घेतलेला आहे. ज्या सिराजउद्दौल्याने कलकत्ता जिंकल्यानंतर कलकत्त्याचा प्रमुख म्हणून माणिकचंदची नियुक्ती केली होती, त्याला रॉबर्ट क्लाइव्हने लाच दिली. लाच देऊन तो किल्ला जिंकून घेतला आणि अशा प्रकारे कलकत्त्यावर इंग्रजांचं वर्चस्व निर्माण झालं. कलकत्ता वाचवण्यासाठी नवाबाची फौज आलेली होती, परंतु रॉबर्ट क्लाइव्हने त्या फौजेचा पराभव केला. त्यामुळे सिराजउद्दौला घाबरला आणि पुढं सिराजउद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये अलीनगरचा तह 9 फेब्रुवारी 1757 मध्ये अलीनगरचा तह झालेला आहे. कारण दोघांनी तशी गरज होती त्यावेळेस असा उल्लेख येतो. कारण जानेवारीमध्ये दिल्ली लुटलेली आहे अहमद शाह अब्दालीने आणि दिल्ली लुटल्यानंतर तो बंगालवर चालून जाणार अशी बातमी पसरली होती. त्यामुळे नवाब घाबरलेला होता. अशा वेळेस इंग्रजाबरोबर संघर्ष नको अशी त्याची भूमिका होती. आणि त्याच वेळेस युरोपमध्ये सप्तवार्षिक युद्ध भडकलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये आपण फ्रेंचच्या बरोबर संघर्ष करू नये असं इंग्रजांना वाटत होतं. कारण नवाब हा फ्रेंचाच्या बाजूने थोडं झुकलेला होता असं होतं आणि ही बाब इंग्रजांच्या लक्षात आलेली होती. आणि म्हणून अलीनगरचा तह झाला. या अलीनगरच्या तहानुसार असं ठरलं की बंगालमध्ये इंग्रजांना व्यापाराच्या ज्या सवलती होती त्या पूर्ववत चालू राहतील, त्याचबरोबर बंगालमधील शांतता भंग पावणार नाही याची उभय पक्षांनी खबरदारी घ्यावी अशी एक महत्वाची अट या अलीनगरच्या तहामध्ये होती. अशा प्रकारे हा अलीनगरचा तह झाला. तह जरी झाला तरी रॉबर्ट क्लाइव्ह जो आहे याला अंधार कोठडीच्या घटनेचा बदला घ्यायचा होता. सिराजउद्दौल्याला कायमचा धडा शिकवायचा होता. त्याने अलीनगरचा तह करून सिराजउद्दौल्याला गाफील ठेवले. सिराजउद्दौला गाफील राहिला आणि इकडं रॉबर्ट क्लाइव्हने सिराजउद्दौल्याचे जे महत्वाचे पदाधिकारी होते, सेनापती असेल मीर जाफर यांच्याबरोबर गुप्त करार त्याने केलेले आहे. त्यांना फितूर केलं. मिर्झाफरला बंगालच्या नवाबपदावर डोळा होता मिर्झाफरचा आणि म्हणून या मिर्झाफरला आपल्या बाजूला वळून घेतलं. मिर्झाफरांनी
रॉबर्ट क्लाइव्ह म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये एक गुप्त करार झाला. त्या गुप्त करारानुसार असं ठरलं की बंगालच्या नवाब पदावरून सिराज उद्दौलाला काढून टाकून त्या ठिकाणी मिर्जाफरला बसवावे. या नवाब पदाच्या मोबदल्यामध्ये मिर्जाफरने कंपनीला काही प्रदेश द्यावा. त्याचबरोबर कलकत्ता येथे जी नुकसान झालेले आहे त्याची भरपाई म्हणून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिर्जाफरने 1 कोटी रुपये द्यावेत. तसेच बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार पूर्ववत राहील, चालू राहील, करमुक्त व्यापार चालू राहील. अशा प्रकारे हा गुप्त करार आहे. या गुप्त करारामध्ये सिराजउद्दौल्याचा दिवाण रायदुर्लभ हाही सामील झालेले आहे. प्रसिद्ध व्यापारी जगत सेठ आणि त्याचबरोबर अमीनचंद हाही सामील झालेले आहे. या कराराच्या ज्या अटी आहेत या अटी या अमीनचंदच्या मध्यस्थीने ठरलेले आहे आणि मग त्याचा मेहनताना म्हणून त्याला 30 लाख रुपये द्यावेत असं ठरलेलं होतं. पण रॉबर्ट क्लाइव्ह जो आहे या रॉबर्ट क्लाइव्हला तो पैसा द्यायचा नव्हता. पैसा न मिळाल्यामुळे या अमीनचंदाने धमकी दिली रॉबर्ट क्लाइव्हला, मला जर ठरलेला मेहनताना मिळत नसेल, पैसे मिळत नसतील तर या गुप्त कराराची माहिती मी सिराजउद्दौल्याला कळवीन. त्यावेळेस या रॉबर्ट क्लाइव्हने पुन्हा चाल खेळली. त्याने काय केलं, कराराचे 2 दस्तक बनवलेली होती. पांढऱ्या कागदावर एक दस्तक बनवला म्हणजे करारपत्रक बनवलं आणि लाल कागदावर एक करारपत्रक बनवलं. पांढऱ्या कागदावर जे करारपत्रक बनवण्यात आलेलं त्यामध्ये अमीनचंदाला 30 लाख रुपये द्यावेत असा उल्लेख होता आणि लाल कागद जो होता त्यामध्ये मात्र त्या लाल कागदावर बनवलेल्या करारपत्रकामध्ये तसा काय उल्लेख नव्हता. आता पहा, या करारपत्रकावर ऍडमिरल वॉटसन सही करायला तयार नव्हता. त्यांनी सही केली नाही. रॉबर्ट क्लाइव्हने ऍडमिरल वॉटसनची सही स्वतः ठोकून दिली. असा हा रॉबर्ट क्लाइव्ह धूर्त होता, कट कारस्थानी होता. रॉबर्ट क्लाइव्हने त्याला म्हणजे या अमीनचंदाला दाखवलं, लाल रंगाचा कागद दाखवला ज्याच्यामध्ये पैसे देण्याचा उल्लेख नव्हता. ते दाखवल्यामुळे थोडा वेळ तो अमीनशी शांत झाला. आपली फसवणूक झालेली आहे त्याला नंतर कळालं. पण तोपर्यंत प्लासीची लढाई झालेली होती, इंग्रजांना विजय मिळालेला होता आणि बंगालच्या नवाब पदावर मिर्झाफर बसलेला होता. असा हा रॉबर्ट क्लाइव्ह जमेल त्या मार्गाचा अवलंब करणारा हा रॉबर्ट क्लाइव्ह होता. अशा प्रकारे गुप्त करार झाला आणि गुप्त करार झाल्यानंतर सर्व तयारी केल्यानंतर नवाबाच्या महत्वाच्या व्यक्तींना फितूर केल्यानंतर रॉबर्ट क्लाइव्हने नवाबाच्या विरुद्ध हालचाली सुरू केलेल्या. सिराजउद्दौल्यावर त्याने असा आरोप केला की अलीनगरचा जो तह होता तो तह सिराजउद्दौल्याने भंग केलेला आहे आणि म्हणून तो त्याच्या विरुद्ध हालचाली सुरू केल्या. चंद्रनगर या ठिकाणी फ्रेंचांची वकार होती. या नवाबाचा कल फ्रेंचांच्या बाजूने होता. त्याला काही विशेष सवलतीही या नवाबाने दिलेल्या होत्या ही इंग्रजांना समजलं आणि म्हणून रॉबर्ट क्लाइव्हने चंद्रनगर येथील इंग्रजांची वखार जिंकून घेतली आणि तिथून तो नवाबाच्या विरुद्ध निघालेले. नवाबही सैन्य घेऊन निघाला. मुर्शिदाबादच्या दक्षिणेला 22 मैलावर असलेल्या प्लासी या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्ह म्हणजे इंग्रज आणि नवाबाचं सैन्य एकमेकांसमोर येऊन थांबलेले आहे. आता सैन्य संख्येच्या बाबतीत जर विचार केला तर वेगवेगळे आकडे उपलब्ध होतील आपल्याला. एक मात्र खरं, इंग्रजाकडे सैन्य संख्या कमी होती, सिराजउद्दौल्याकडे सैन्य संख्या जास्त होती. इंग्रजांचं सैन्य जरी कमी असलं तर ते कवायती दर्जाचं चांगल्या दर्जाचं सैन्य होतं. अशा प्रकारे प्लासी या ठिकाणी दोन्ही बाजू सैन्य एकमेकांसमोर उभं राहिल्यानंतर 23 जून 1757 रोजी लढाईला सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्यानंतर मीर मदान व मोहनलाल याच्या नेतृत्वाखाली नवाबाच्या सैन्याची जी तुकडी होती त्या तुकडीने इंग्रजांच्या सैन्यावर जोरदार हल्ला केला आणि त्या सैन्याला मागे हटवलेले. या लढाईमध्ये पराभव होतो की काय अशी भीती रॉबर्ट क्लाइव्हच्या मनामध्ये निर्माण झाली होती. कारण पराभव जर झाला असता तर बंगालमधील त्याचं वर्चस्व म्हणजे जी वखार होती यावरचं वर्चस्व, कलकत्त्यावरील वर्चस्व असेल, वखारील वर्चस्व नष्ट होईल भीती त्याला वाटत होती.
पण गुप्त करार झाल्याप्रमाणे मिर्झाफर लढला नाही. रायदुर्लभही फितूर झालेला होता आणि तो न लढल्यामुळे ही लढाई फारशी काही झाली नाही. मीर मदान जो होता सिराजुद्दौल्याच्या बाजूने लढणारा, मीर मदानला एक गोळी लागली आणि त्यात तो ठार झाला असा उल्लेख काही पुस्तकामध्ये सापडतो. अशा प्रकारे रणांगणावर आपला पराभव होत आहे. रणांगणावरची परिस्थिती पाहून सिराजुद्दौला मुर्शिदाबादच्या दिशेने पळाला, परंतु मिर्झाफरचा मुलगा मिरण याने त्याला पकडून ठार केलेलं होतं असं आपल्याला दिसेल. या लढाईमध्ये इंग्रजांना विजय मिळाला. रॉबर्ट क्लाइव्हने मिर्झाफरचं अभिनंदन केलं. अशा प्रकारची ही प्लाशीची लढाई आहे असं आपल्याला दिसेल. या प्लाशीच्या लढाईचे महत्वाचे परिणाम आपण थोडक्यात पाहू. पहिला परिणाम असा झाला, भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया घातला गेला. या लढाईतील विजयामुळे भारतातील बंगाल प्रांतामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया घातला गेला आणि पुढे 1764ला जी बक्सारची लढाई झाली, या बक्सारच्या लढाईतील विजयामुळे तो पाया मजबूत झाला. पाया घातल्यानंतर ब्रिटिशांनी आपला साम्राज्य विस्तार केला, कंपनीचा साम्राज्य विस्तार केला. कंपनीचा साम्राज्य विस्तार करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी हा साम्राज्य विस्तार केलेला आहे. भारतावर ब्रिटिशांचं वर्चस्व निर्माण झालं. काही संस्थानिक जरी असले तरी त्या संस्थानिकांना तैनाती फौज पद्धत असलेल्या वेगवेगळ्या मार्गाने इंग्रजांनी आपल्या वर्चस्वाखाली आणलेलं होतं. अशा प्रकारे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतावर सत्ता स्थापन झाली आणि 1857च्या बंडापर्यंत ही सत्ता होती. म्हणजे 1857चं बंड झालं ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात आणि भारतावर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जर असंच कायम ठेवली तर आपल्या साम्राज्याला धोका निर्माण होईल. म्हणून ब्रिटिशांनी 1858चा कायदा केला आणि या कायद्यानुसार भारतावरील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सत्ता काढून घेऊन ती ब्रिटिश पार्लमेंटकडे सोपवली होती असं आपल्याला दिसेल. त्यानंतर दुसरा परिणाम, बंगालच्या नवाब पदावर मिर्झाफर. गुप्त करार ठरल्याप्रमाणे रॉबर्ट क्लाइव्हने मिर्झाफरला बंगालच्या नवाब पदावर बसवलेलं होतं असं आपल्याला दिसेल. त्यानंतर कंपनीला आर्थिक फायदा हा एक परिणाम. कंपनीला ठरल्याप्रमाणे आर्थिक फायदा झालेले जवळजवळ 1,77,00,000 कंपनीला मिळालेत असा उल्लेख सापडतो. 20 लाख रुपये रॉबर्ट क्लाइव्हला देण्यात आले, 10 लाख ऍडमिरल वॉटसनला देण्यात आले आणि इतर अधिकाऱ्यांनाही काही आर्थिक लाभ झालेला होता असं आपल्याला म्हणते. त्याचबरोबर 24 परगण्याचा प्रदेश ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळालेला आहे. अशा प्रकारे आर्थिक लाभ कंपनीला झाले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही राजकीय संस्था बनली हा एक महत्वाचा परिणाम. आपल्याला माहित आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही भारतामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी, राजकारण करण्यासाठी आलेली नव्हती तर व्यापार करण्यासाठी आलेली होती. परंतु येथील परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांनी हळूहळू राज्यविस्तार करायला, सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले. म्हणजे हातात तराजू घेऊन व्यापार करण्यासाठी आलेल्या या ईस्ट इंडिया कंपनीने इंग्रजांनी दुसऱ्या हातामध्ये तलवार घेतली आणि भारतामध्ये आपली सत्ता स्थापन करून हळूहळू त्याचा विस्तार केलेला असं आपल्याला दिसेल. आणि म्हणून ही कंपनी राजकीय संस्था बनली असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर नवाब पद अस्थिर. काय झालं की मिर्झाफर हा नवाब बनला परंतु इंग्रजांच्या पूर्ण मागण्या तो मान्य करू शकला नाही. आपल्या तो मागण्या पूर्ण करू शकत नाही ही बाब इंग्रजांच्या लक्षात आल्यानंतर इंग्रजांनी मिर्झाफरचा जावई मीर कासिम याला बंगालच्या नवाब पदावर बसवलं. परंतु मीर कासिम हा हुशार होता, त्याला प्रशासनाचा अनुभव होता आणि म्हणून त्याने काय केलं, नवाब बनल्यानंतर पुढे इंग्रजांचं वर्चस्व झुगारून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही बाब इंग्रजांच्या लक्षात आल्यानंतर इंग्रजांनी मीर कासिमला पदच्युत केलं आणि पुन्हा बंगालच्या नवाब पदावर मिर्झाफरला आणून बसवलेलं आहे. म्हणजे बंगालचा नवाब हा आपल्या हातातील बाहुलं असावं असं इंग्रज राज्यकर्त्यांना वाटत होतं. अशा प्रकारे या ईस्ट इंडिया प्लासीच्या लढाईचे परिणाम आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर या लढाईमध्ये इंग्रजांना विजय का मिळाला एक थोडक्यामध्ये आपण पाहू.
तसं पाहिलं तर ही लढाई फार झालेली नाही. खंद फितूरने रॉबर्ट क्लाइव्हने ही लढाई जिंकलेली आहे. एक उत्कृष्ट नेतृत्व म्हणून रॉबर्ट क्लाइव्ह सरस ठरलेले आहे सिराज उद्दौलाच्या तुलनेमध्ये. तसंच सैन्य संख्या जर पाहिली तर इंग्रजांचं सैन्य जरी कमी असलं तर ते कवायती होतं, उत्तम दर्जाचं सैन्य होतं. त्यामुळे विजय मिळाला. त्याच्यानंतर महत्वाचं कारण म्हणजे नवाबाचा सेनापती मिर्झाफर हा फितूर झालेला होता. तो रणांगणामध्ये लढला नाही. म्हणून या लढाईमध्ये इंग्रजांना विजय मिळाला असं आपण म्हणता येईल. अशा प्रकारे वेगवेगळ्या या काही कारणामुळे इंग्रजांना प्लाशीच्या लढाईमध्ये विजय मिळालेला आहे.